ट्रॅफिकमध्ये साहिल मदन कसा अडकला, त्याच्यानंतर सुमित कपूर सध्या कुठे आहे. मला तर सुमित कपूर जिवंत असल्याची शंका येते. ते काय येते, डीजीसीएच्या अहवालामध्ये 6 लोक होती सुरुवातीला प्रवास करताना, बारामती ते मुंबई ते बारामती, आणि नंतर ती 5च लोक त्या ठिकाणी राहिली. मग त्यातला सुमित कपूर अब्सेंट होता असं जर असेल तर मग फ्लाईट कोण चालवत होतं? शांभवी पाठक चालवत होती का? बघा, साधा प्रश्न आहे, याला काही मी बाहेरचे सोर्सेस वापरलेले नाहीत. आणि डीजीसीएने जर सांगितलं की 5 माणसंच बसली, चुकून आमचा आकडा 6चा आहे, तर मग सरकारने विमानाच्या कलिना गेट नंबर 8 वरून व्हीएसआरच्या व्हाईट फ्लाईटमध्ये बसताना पर्यंतचा सीसीटीव्ही फुटेज द्यावा. जर 5 माणसं बसली तर ती 5 माणसं दिसतील दादांसोबत, आणि जर 6 माणसं बसली असतील तर ती पण दिसतील. मग ते फुटेज काय येत नाही? मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, मी महाराष्ट्राच्या सह केंद्राच्या मंत्र्यांना सुद्धा विनंती करतो की अजितदादांवर तुमचं प्रेम खरं आहे, त्यात काय दुमत असण्याचं कारण नाही. जितकं नुकसान आमचं झालंय तितकं तुमचंही झालंय, कारण महायुती सरकारमध्ये दादा एक मजबूत पिलर होते. पण त्या मित्राच्या ऋणातून मुक्त होण्याकरता महाराष्ट्राला ब्लॅक बॉक्सच्या डेट्यातला संभाषण हे वाटल्यास आणखी वेळ घ्या. तर 3 महिने तर घेतलेच आहेत आपण, आणखी वेळ घ्या, आणखी वेळ घ्या. पण दादा विमानात बसल्याचा सीसीटीव्ही मात्र तुम्ही देऊ शकता. ते तुम्ही का दिला नाही? म्हणजे काय असतं की डीजीसीए खोटं बोलते आहे, टीव्ही खोटं दाखवते आहे. हा महाराष्ट्राच्या मनातला हा सावळा गोंधळ तेवढा जरी दिला ना तर भरपूर चित्र क्लिअर होईल. मी आणखी एक गोष्ट, आमच्या अकोल्याचे पण तापडिया नगरचे सहकारी धन्यवाद म्हणतात, आणि एक कमेंट अशी पण आहे की तुम्ही एकटे लढलात. हे बघा, हे माझ्या एकट्या लढण्याचा किंवा मी एकटा फार शहाणा आहे याचा मला सांगायचं नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की सर्वांनी हा लढा लढायचा आहे. आता हा लढा काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता मर्यादित नाही आहे. हा लढा महाराष्ट्राच्या अस्मितेचा